काय माझं नाव कांचन भूषण वेंचनकर, मी नांदुरा इथून आली आहे. तुम्हाला हे जे द्वारकाई सत्संग यात्रेमध्ये तुम्ही आले, हा, तुम्हाला हे यात्रेबद्दल कोणी माहिती दिली तुम्हाला? मला माझ्या काकून माहिती दिली याबद्दल. असं. हां. मग तुम्हाला काही असं वाटलं की बुवा आपण आता घरी जेवण करतो, हे जेवण इथे भेटिंग मिळवर काही समजा आता आपण ट्रेनचा प्रवास, मला इथे येऊन असं वाटलं जसं काही माझंच घर आहे आणि घरचंच वातावरण असल्यासारखं वाटलं. जेवण वगैरे खूप व्यवस्थित होता आणि चांगलं वाटलं मला. आणि तुम्हाला आता हे सर्व समजा आता आमचे सहकार्य करणारे आहेत किंवा हे आपला जो ग्रुप आहे काही सर्वांनी असं समजा सर्व सोयी व्यवस्थित आहेत आणि आम्हाला खूप हेल्प करतात प्रत्येक याच्यामध्ये. म्हणजे कुठे प्रश्न विचारला त्याचं ते आम्हाला सांगतात की कुठं जायचं काय जायचं सर्व व्यवस्था. समजा ग्रुपमध्ये यात्रेमध्ये एकटी बाहेर काही असं हे नाही ना, असं काही नाही 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 तसं काही नाही. सर्व सोबत असतात, जे आपल्याला हेल्प करणार असतात ते पण आमच्या सोबत असतात आणि सर्व व्यवस्थित असतात. मग तुम्हाला राहायला रूम असतात की काय असं काय? रूम असतात, हॉटेलमध्ये रूम असं असतात. हॉटेलमध्ये ते हॉटेल सुद्धा खूप छान असते, सर्व व्यवस्थित असतात. गरम पाण्याची व्यवस्था असते. आणि पिण्यासाठी पाणी कोणतं असते मग? आरोचं पाणी असते? औराचं पाणी असते. असं असं. आता तुम्ही ते चेन्नई ते रामेश्वरम तुम्हाला जर ते आता कसं तुम्ही पॅकेजच्या बाहेर होतं, म्हणजे तुम्हाला जे तुमची डायव्हर्ट झाली ट्रेन, तुम्हाला पुढे लक्झरी बसचा प्रवास करावा लागला. मग त्या लक्झरी बसचे काही मागले तुम्हाला वाढी संचय मागणे पैसे? नाही 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 असं काही नाही. ते एक रुपया मागणार व्यवस्था वगैरे त्यांच्याकडूनच होती. असं. नंतर मग तुम्हाला मंदिरामध्ये दर्शनासाठी कशी काय व्यवस्था होती? म्हणजे असं दर्शनासाठी खूप छान व्यवस्था होती. सर्व पाण्याची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था होती. तुम्हाला म्हणजे मंदिरापर्यंत पोहोचण्याचं काम सुद्धा त्यांनीच केलं. असं. तुम्हाला कुठे पैसे द्यावे लागले? नाही 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 पैसे द्यावे लागले. आणि तुम्हाला समजा आता ग्रुप जमा करण्यासाठी काही असं समजा ते वारी संचालक तिथं जिथून समजा उदाहरणार्थ कोणते एक गेट असेल ते बाहेर निघतात ना, गेट आउटचं असते तिथंच थांबवते की? हो, आता जसं आम्ही जिथून आलो आम्ही तिथंच आम्हाला म्हणजे तिथेच बोलवलं जाते. सर्व ग्रुप मिळून ते कार्य केले. म्हणजे कोणाची चूक भूल व्हायची काम समजा? नाही नाही नाही.